पुंडलिकवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक. नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. या ग्रंथाचा हेतू हृदयातील सर्व संशय मिटवणे असा आहे. साधारणपणे माणसांची स्थिती ही अत्यंत वाईट पाहायला मिळते. हृदय हे संशयाने काठोकाठ भरलेलं आहे आणि परमार्थ म्हणजे संशय दूर करणे आहे. परमार्थामध्ये असणारे ग्रंथ, परमार्थामध्ये असणारी माणसं, परमार्थामध्ये असणारे मार्गदर्शक गुरु यांच्याशिवायच हृदयातले संशय दूर करण्यासाठी लोक धडपड करतायत. एखाद्या गुरुला जरी भजला एखादा तरी सुद्धा तो आपल्याच बुद्धीप्रमाणे गुरुला भजतोय, आपल्याच बुद्धीप्रमाणे शास्त्र अध्ययन करतोय आणि म्हणून इतका मोठा गोंधळ त्याच्या मनामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये, अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये टिकून राहत आहे. संशय जर दूर करायचे असतील तर पहिल्यांदा स्वतः निस्वार्थ रीतीने जर आपण शास्त्र आणि सद्गुरूंना शरण गेलो, कुठल्याही अटी न ठेवता जर आपण हे केलं, ती अट स्वतःला, शास्त्राला, गुरूंना, कोणालाही लावली नाही, तरच आपल्याला संशय दूर करण्यापर्यंत पोहोचता येईल. संशय दूर करणं का न करणं हा प्रत्येकाचा आपला स्वतःचाच वैयक्तिक विषय आहे. तुम्हाला कोणीही या ठिकाणी, या मार्गामध्ये आग्रहाने आणत नसतं. नवे, जीव हा स्वतंत्र असल्यामुळे तो प्रत्येक जीव आपल्याला वाटेल त्याच मार्गाने जात असतो, व्यवहारात सुद्धा आणि परमार्थात सुद्धा. परंतु कळत नकळतपणे हाती आलेल्या दुःखदायक फलामुळे माणूस दुसऱ्याला दोष देत राहतो. खरं पाहिलं तर जे काही आपण भोगतो आहोत त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. आपणच आपला घात केलेला आहे, करतो आहे आणि कदाचित करतही राहू. म्हणून खरं तर व्यवहारातही कोणालाही दोषी ठरवू नये. आपल्या भोगासाठी, सुखरूप किंवा दुःखरूप होणाऱ्या कुठल्याही आपल्या भोगासाठी कोणालाही दोषी ठरवू नये. त्याला आपणच जबाबदार आहोत. एवढं लक्षात घेतलं की तो मनुष्य शांत आणि स्थिर होतो. कारण दुसऱ्यावर आरोप केल्यानंतर, दुसऱ्याचे दोष पाहिल्यानंतर आपली जी स्थिती आहे ती डळमळीत होते, आपण अशांत होतो आणि मग त्यातून आपल्याला नक्की काय करायचं हे सुचत नाही. संशय हृदयामधले व्यवहाराच्या दृष्टीनेही वाढत जातात आणि परमार्थाच्या दृष्टीने तर ते नको तेवढेच राहतात. तर अशा रीतीने व्यवहारामध्ये असताना, अशा या दुस्तर असलेल्या व्यवहारामध्ये जगताना संशय दूर कसे करावेत हे खरं तर
फारच कठीण आहे सर्वांसाठी. परंतु जर आपण हिंदू शास्त्र, साधू संतांचे ग्रंथ यांचा आधार घेऊन जर पुढे पुढे गेलो तर नक्कीच आपल्याला शेवटपर्यंत जाता येईल. अर्धवट ज्ञान हे गाळात घालणार असतं किंवा चुकीच्या दिशेने नेणार असतं. म्हणून कुठल्याही गोष्टीवर निर्णय करण्याच्या आधी आपल्याला शेवटपर्यंत इथपासून तिथपर्यंत शास्त्राभ्यास करणं गरजेचं आहे आणि मगच कुठलाही निर्णय आपण घ्यायला पाहिजे हे आपल्याला लक्षात येईल. या ग्रंथाचा हेतू हृदयातील संशय दूर करणे असा नक्कीच आहे. हृदय शरीरामध्ये कुठे राहतं याचा सध्या तरी आपण विचार करणार नाही, परंतु सर्वांकडे हृदय आहे हे आपणाला माहीत आहे आणि या हृदयातील संशय दूर व्हावेत यासाठी या ग्रंथाचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल असं या ग्रंथाचा आपण अभ्यास केल्यानंतर, या ग्रंथातले सगळे श्लोक पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. ज्या कृपाळूपणाने परमपूज्य आद्य शंकराचार्यांनी हा ग्रंथ आपल्यासाठी लिहून ठेवला, त्यांच्या कृपेनेच आपल्याला या ग्रंथातील लक्षार्थ जो आहे तो आपल्या अधिकारानुरूप गरजेप्रमाणे प्राप्त हो अशी त्या कृपाळू असणाऱ्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि या विषयाकडे पुन्हा एकदा वळतो. 11व्या क्रमांकाच्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत. अंतःकरण वृत्तिश्च चिती छायक्य मागता वासना कल्पयेत स्वप्ने बोधैक्षर विषयान बही. अंतःकरणाची वृत्ती जी आहे ही कशाशी तादात्म्य पावते हे आपल्याला माहीत आहे. अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये आपल्याला जो अभ्यास माहीत आहे त्याप्रमाणे अहंकार ही सुद्धा एक वृत्ती आपण धरलेली आहे आणि अहंकाराचा आणि चित्छायेचा संबंध आहे हे आपण मागे पाहिलेलं आहे. अहंकाराचा संबंध चित्छायेशी कसा आहे, कुठल्या प्रकारचा आहे हे आपल्याला माहीत आहे. कुठल्या प्रकारचा आहे? सहज संबंध आहे. अहंकार आणि चित्छायेचा जो संबंध आहे तो सहज आहे, तो निवृत्त करायचा नाही असं नसून तो निवृत्त होणार आहे. म्हणजे निवृत्त न करणे असा विषय खरं तर नाहीये. इथे जरी लिहिलं असेल की त्याला निवृत्त करू नका, तर तो निवृत्त करू नका असा त्यातला अर्थ नसून तो निवृत्त होणार आहे, त्यासाठी बोध गरजेचा आहे असं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. अंतःकरण वृत्ती म्हणजे अहंकार धरून आपण 10 आणि त्याच्या आधीची असलेली 9व्या क्रमांकाची जे 2 श्लोक आहेत या 2 श्लोकातला अभ्यास विचारात घेऊ शकतो. अहंकार आणि चित्छाया यांच्यातली सहज संबंध, या संबंधामध्ये पुढे काय, ह्याच्यातल्या सहज संबंधाने जो व्यवहार होतोय तो महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये जागृती आणि स्वप्न अशा 2 अवस्था तयार होतात. एक अवस्था जी आहे ती त्या वृत्तीच्या पूर्ण विकसित होण्यामध्ये आहे, एक अवस्था अर्ध विकसित होण्यामध्ये आहे. अशा 2 अवस्था आपण पाहिलेल्या आहेत आणि तिसरी जी अवस्था आहे त्या वृत्तीच्या अविकसित होण्यामध्ये आहे असाही आपण विचार केलेला आहे. तर अंतःकरण वृत्तीश्च चिती छायक्य मागता, यामध्ये अंतःकरणाच्या वृत्तीचा चिती छायाशी संबंध, एकरूपता आहे, तादात्म्य आहे असं आपण पाहिलेलं आहे. वासना कल्पयेत स्वप्ने बोधैक्षर विषयान बही. तर दुसरा भाग म्हणजे वासनेच्या द्वारे स्वप्न आणि पुढे त्याच स्वप्नाच्या पुढे येणारी जागृत अवस्था यांचा अभ्यास येतो. तर स्वप्न या अवस्थेचा आपण विचार करत होतो. स्वप्न म्हणजे काय? स्वप्न म्हणजे जागृती नव्हे, स्वप्न म्हणजे सुषुप्ती नव्हे. स्वप्न ही अर्धविकसित अहंकाराची अर्धविकसित अवस्था आहे असा आपण विचार केलेला आहे. पण या अवस्थेमध्ये अजून अभ्यास करण्यासाठी या श्लोकामध्ये काही शब्द आलेले त्याचा आपण मागे विचार करत होतो. वासना कल्पयेत स्वप्ने, वासनेच्या कल्पनेने. आता वासनेच्या कल्पनेने असं म्हटलं
की वासनेची कल्पना आहे का, असा एक थोडासा विचार येईल. परंतु तसं नसून वासना म्हणजे काय, पहिल्यांदा आपण त्याचा वेगळा अभ्यास केलेला आहे. कल्पयेत हा शब्द नंतर आपण घेतलेला आहे. वासना म्हणजे स्थूल शरीर जेव्हा हालचाल करत असतं, या जन्मी किंवा अनंत जन्मांपासून जेव्हा या स्थूल शरीराच्या हालचालीने जे जे काही आपण केलं, जे जे काही झालं, ज्या ज्या शरीरामध्ये आपण होतो, मनुष्य होतो, कुत्रा मांजर होतो, देवादिक होतो, जे काही होतो ते माहीत नाही काय होतो, पण जे काही होतो हे सगळं काही कुठं वाया गेलेलं नाही, ते काही कुठे गेलेलं नाही. ते सगळं प्रतिक्रिया रूपाने अंतःकरण वृत्तीमध्ये छापून ठेवलेला आहे. चित्त नावाच्या अवयवामध्ये हा सगळा साठा साठवून ठेवलेला आहे. प्रतिक्रिया रूपाने तो आतमध्ये साठवलेला आहे. म्हणूनच त्या चित्तामधून वेगवेगळे संस्कार प्रत्येक क्षणाला बाहेर निघत असतात. अनंत जन्मांचे संस्कार त्या चित्तामध्ये छापून ठेवलेले आहेत. आता हे जे चित्तामधले असलेले संस्कार आहेत, हे सगळे संस्कार वासना या रीतीने आपण पाहिलेले आहेत. वासना हा शब्द त्यांच्यासाठी आपण वापरतो. मग चित्तामध्ये असलेला संस्कार हा चांगला असेल का वाईट असेल हे कोणीही सांगू शकत नाही, कोणीच नाही. कोणाच्या चित्तात कुठला संस्कार आहे हे कोणालाही कळणार नाही. बाह्य त्याच्या पेहरावावरून, बाह्य त्याच्या वागण्यावरूनही खरं तर त्याच्या चित्तातला संस्कार सांगता येणं शक्य नाहीये. अवघड आहे फार. साधारणपणे सांगू शकतो आपण की हा माणूस चांगला आहे म्हणून, पण तो चांगला कुठपर्यंत दिसतो हे काही सांगता येत नाही. एखादा माणूस वाईट आहे पण तो कुठपर्यंत वाईट आहे हे काही सांगता येणार नाही. चांगला वाईट असं काही सांगता येणार नाही. प्रत्येक जीव, आता प्रत्येक मनुष्याच्या आतमध्ये, चित्तामध्ये हे चांगले आणि वाईटचे संस्कार आहेत. आणि हे जे संस्कार आहेत, या संस्कारालाच आपण इथं वासना असं म्हणतोय. आता हे जे वासनेचे जे काही विषय समोर येणार आहेत, आतमध्येच, अंतःकरणामध्येच, समोर म्हणजे बाहेर अजून नाही, आतमध्येच समोर आपल्या येणार आहेत, आपल्या समोर ते दिसणार आहेत. आपण जेव्हा शांत बसतो तेव्हा आपल्याला ते दिसतात. आपण जेव्हा शांत होतो तेव्हा आपल्या मनात काय चाललंय हे आपल्याला कळतं, दुसऱ्याला नाही कळलं तरी. तर हे जे आपल्या समोर आलेले विषय आहेत सर्व, हे सगळे विषय जेव्हा अहंकार अर्धविकसित अवस्थेत असतो तेव्हा येतात का, असा प्रश्न आहे. तर जेव्हा आपण झोपेमध्ये असतो आणि अहंकार हा अविकसित नसतो, तो अर्धविकसित असतो, तेव्हा हे संस्कार त्या अंतःकरण वृत्तीच्या समोर असतात. हे सगळ्या वासना ज्या आहेत त्या अंतःकरण वृत्तीच्या समोर असतात. सर्व खुलं आहे त्याच्यासमोर. पण त्यातलं कोण कधी बाहेर येईल हे तर काहीच सांगू शकत नाही. कारण कुठला संस्कार कधी बाहेर यावा हे आता आपल्या हातात नाही. ते आपण केलेल्या पूर्वीच्या कर्माच्या टायमिंगवर आहे. त्याची वेळ, कुठलीही क्रिया जी असते त्या क्रियेला प्रतिक्रिया येण्यासाठी एक वेळ असते. ती वेळ आपण ठरवू शकत नाही, कारण ती आधीच घडलेलं आहे. म्हणजे एकदा आंब्याचं झाड लावलं की त्याला आंबे कधी येणार हे आपण नाही ठरवू शकत. अंदाज सांगू शकतो आपण, 5 वर्षांनी येतील, 2 वर्षांनी येतील, 10 वर्षांनी येतील, अंदाज सांगू शकतो. येतील का नाही, कधी येतील हे खरं तर सांगता येत नसतं. त्याचप्रमाणे अंतःकरणामध्ये असलेले जे काही संस्कार आहेत हे सगळे, यातले कुठले, कधी, केव्हा, कसे बाहेर येतील हे सांगता येणार नाही. झोपेमध्ये, स्वप्नामध्ये सुद्धा यातला कुठला संस्कार कधी बाहेर येईल हे कोणीच सांगू शकत नाही. आणि म्हणून आपण जेव्हा झोपेत असतो, स्वप्नात असतो, तेव्हा काय स्वप्न पडेल हे काही सांगता येणार नाही. कारण स्वप्न या अवस्थेसाठी साधारणपणे जर आपण विचार केला तर आपल्याला काय काय लागतं. एक लागते झोप, म्हणजे निद्रा हा दोष असावा लागतो. झोप म्हणजे निद्रा, झोपेत आपण असायला लागेल, म्हणजे निद्रा आली पाहिजे, निद्रेत पाहिजे आपण. दुसरी गोष्ट, त्या निद्रेमध्ये स्वप्न पाडणारे कर्म पूर्वीचे असायला पाहिजेत, म्हणजे तसे संस्कार पाहिजेत. तसं अंतःकरण पाहिजे, म्हणजे तसे संस्कार पाहिजेत. ते जर नसेल तर स्वप्न पडणारच नाही.
अहंकार हा अर्धविकसित अवस्थेला पाहिजे. हे सगळंच जुळून आलं तरच स्वप्न पडतं, नाही तर स्वप्न पडत नाही. आणि काय पडेल सांगताच येत नाही. आता हे सगळं जे स्वप्न आहे खरं का खोटं याचा काही इथे विषय नाही खरं आता का नाही आहे. हे जे वासना आहेत, आता स्वप्नाच्या संबंधाचा विचार चाललेला आपला. ह्या स्वप्नातल्या वासना कल्पयेत आहे, म्हणजे कल्पना मात्र आहेत. कल्पना मात्र म्हणजे फक्त कल्पना आहे नाही का, आहेत पण कसे आहेत, कल्पयेत आहे. हे मान्य करणं गरजेचं आहे. हे मान्य का होईल, कसं काय मान्य होणार आपल्याला हे की स्वप्न हे कल्पयेत आहे. वासना कल्पयेत स्वप्ने, म्हणजे स्वप्न अवस्थेमध्ये स्वप्न अवस्था जी आहे ही खरं तर वासनेमुळे तयार होते. वासना हा एकच भाग नाहीये, बाकीचं पण आपण विचारात घेतलेलं आहे. पण ही जी वासना आहे ही कल्पना आहे, ते खरं नाहीये. तिथे जे काही आलं म्हणजे आपल्याला स्वप्नामध्ये जर शिंग लावलेली दिसली आपल्याला स्वतःलाच, तर काय खरं आहेत का ते? बरं, आजपर्यंत कधी असं झालंय का की स्वप्नामध्ये शिंग लावलेली दिसली आणि जागा झाला त्याच्या डोक्याला शिंग आहेत, असं कधी झालेलं पाहिलंय काय? नाही. पण स्वप्न अवस्थेमध्ये ती शिंग खरी वाटतात, त्या अवस्थेत खरी वाटतात म्हणून ती खरी आहेत असं जर एखादा समजू लागला तर तो मात्र दोष आहे, ते चुकीचं आहे. कारण आपला अनुभव असा आहे की स्वप्नामध्ये जे काही आपल्याला दिसतं ते जागृतीत नसतं. काही काही अपवादात्मक घटना आपल्याला माहीत असू शकतात की स्वप्नामध्ये एखाद्या माणसाला कोणीतरी काहीतरी दिलं आणि जागृतीत सुद्धा ते सापडलं. म्हणजे स्वप्नामध्ये प्रसाद दिला आणि जागृतीत तो होता. स्वप्नामध्ये एखाद्याने पादुका दिल्या आणि त्या जागृतीत पण होत्या. आता हे अपवादात्मक काही घटना असू शकतील, त्या का झाल्या कसं झाल्या त्याचा आता विचार आपण नाही करणार इथे. परंतु 99.99% तर असं आपल्याला काही सापडणारच नाही. स्वप्नामध्ये जे काही आपण पाहतो, जे काही भोगतो, हे सगळं कल्पयेत आहे, कल्पना मात्र आहे, ते खरं नाही. हे आपण आत्तापर्यंत पाहत आलेलो आहे. हे काही माझ्या मनाने काहीतरी मी सांगतोय किंवा शास्त्रामध्ये काहीतरी लिहिलंय म्हणून बोलतोय असं नाहीये. हे आपण सगळेजण पाहत आलोय की स्वप्नामध्ये जे काही आपण भोगलं, जे काही आपण पाहिलं, हे खरं कधीच नव्हतं. पण तरी सुद्धा काही लोक स्वप्नाला धरून रडत बसतात, स्वप्नाला धरून हसू लागतात. स्वप्नातल्या गोष्टींना भुलणारे तरी सुद्धा जगात बरेच लोक आहेत. सगळेच आहेत असं नाही, बरेच लोक स्वप्नाला काय करतात, आता माझं कसं होणार, स्वप्नात मला असं दिसलं, आता स्वप्नात मला असं दिसलं, चला आता मला फायदा होणार. तशा रीतीने स्वप्नाला खरे मानणारे लोक अनेक आहेतच, त्यात काही नवल नाही. पण सगळ्यांना माहित आहे की स्वप्न काही खरं नाही, सगळ्यांनाच माहित आहे. कोण काय म्हणतो म्हणून काही खरं थोडीच होणार आहे स्वप्न. एखाद्याने म्हटलं स्वप्न खरं असतं म्हणून स्वप्न खरं होणार नाहीच आहे, काही झालेलंच नाही कोणाच. म्हणून या स्वप्नाला, स्वप्न या अवस्थेला जी वासनेपासून आलेली आहे, वासनेपासून म्हणजे ती काही दुसरीकडून कुठून आलेली नाही. कुठून आली आहे ती? वासनेतून आली आहे. वासना कुठून आली आहे? जागृत संस्कार, जागृत अवस्थेमध्ये जे आपण संस्कार करून ठेवले त्याच्यापासून आलेली आहे. म्हणून वासना हा शब्द जो लिहिलेला आहे, या वासना शब्दाच्या आतमध्ये सुद्धा एक अभ्यास काय की ते वासना कुठून येते? अनंत जन्मांच्या जागृत अवस्थेमध्ये केलेल्या कर्मापासून येते. म्हणून जागृत अवस्थेत सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण त्याचा संबंध तिकडे गेला आता, म्हणून जागृतीचा अभ्यास करावा लागतोय, नाही का? बरं, स्वप्न कल्पना मात्र आहे हे ठरलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. आधी पहिल्यांदा हे ठरवून घ्यायचं आहे की वासना कल्पयेत स्वप्ने, म्हणजे कल्पना मात्र असलेली अवस्था म्हणजे स्वप्न. हे ठरलं एकदा पक्क की मग पुढे मग काय? बोधेक्षर विषयान बही. बोधे म्हणजे बोध, विषयान बही म्हणजे बाह्य विषय. आता बाह्य विषय हा शब्द इथे का वापरलेला आहे? बोधेक्षर विषयान बही म्हणजे बाह्य विषय हा शब्द इथे, बही म्हणजे बाहेर, बाहेरचे. आता बाहेरचे म्हणजे आतले कुठले तरी असायला पाहिजेत, नाही का?
तर आतमध्ये, अंतःकरणाच्या आतमध्ये सुद्धा विषय असतात आणि अंतःकरणाच्या बाहेर पण विषय असतात. आपण बऱ्याच वेळा बसलेलो असतो शांतपणे, जागृत अवस्थेमध्येच शांतपणे बसलेलो असतो आणि आपल्या समोर बरंच काही चालू असतं, पण आपण काहीच पाहत नसतो. आपण आतल्या विषयामध्ये रममाण असतो. जागृत अवस्थेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं, आपलं लक्ष नसतं म्हणजे त्याच्याकडे. आपण आपल्या आतमध्येच काही विषय भोगत असतो. तर हे आंतर विषय आहेत, आतले विषय आहेत ते. आता या आतल्या विषयाचा संबंध कोणाशी येतो? जागृत अवस्थेमध्ये सुद्धा कोणाशी येतो? इंद्रियांशी संबंध येत नाही. आपण आतल्यात काहीतरी पाहत असतो, आतल्यात काहीतरी विचार करत असतो. तुम्ही जागे असताना सुद्धा जागे आहेत, डोळे उघडे आहेत, तुमच्या समोर माणसं आहेत बरीचशी, आणि तुम्ही मात्र आतल्यात काश्मीरमध्ये असता. तुम्हाला काय दिसत असतं? काश्मीरमध्ये केशराची झाडं दिसत असतात. तुम्ही जागेच आहात, डोळे उघडे आहेत, तुमच्या समोर काय माळरान आहे, आणि आतमध्ये काय बघतोय त्यावेळेस? काश्मीरमध्ये फुललेलं केशराची बाग. असं होतं नाही का? ते नाही होत. मग फरक आहे ना दोघांमध्ये. म्हणून आंतरविषय आणि बाहेरचे विषय फरक. आंतर, आतमध्ये सुद्धा आपण विषय भोगत असतो आणि बाहेर सुद्धा विषय भोगत असतो. आता इथे शब्द आलेला आहे बही, म्हणजे बाहेरचे विषय. मग आंतरविषयाचा थोडा आपण विचार करणार आहोत गरज पडली तर, पण आधी बहिर्विषय याचा विचार करू. आता बाहेरचे जे विषय आहेत हे भोगण्यासाठी आपल्याला काय लागतं? आता ही दुसरी जी अवस्था आहे, खरं तर ही दुसरी अवस्था म्हणजे जागृत अवस्था आहे. दुसरी अवस्था म्हणजेच जागृत अवस्था. बाहेरचा विषय पाहण्यासाठी काय लागतं आपल्याला? इंद्रिय. पहिला तर स्थूल देह जो आहे, हा स्थूल देह मुळात चालतोच कसा, हा मोठा प्रश्न आहे की नाही? हा चालतोच कसा? चालतो, बोलतो, खातो, पितो, सगळं करतोय, आणि झोपला की सगळं बंद करतो. झोपल्यानंतर काहीच करत नाही, आणि जागा झाली की सगळंच करतो. नको 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 तेवढं काहीही करतो. झोपल्या की काहीच करत नाही. कितीही मोठा आणि कितीही छोटा असला मनुष्य तरी सुद्धा झोपल्या की काहीच करत. झोपल्यानंतर सगळं बंद आणि जागा झाल्या की सुरू. कसं काय करतो नक्की? तर मुळात हे शरीर जे आहे, हे शरीर हलवायला लागतं. पहिल्यांदा हललं पाहिजे. हलतंय कसं काय? हलतंय विनाकारण थोडी झालेल. हलण्यासाठी प्राण लागतो, प्राणवायू लागतात. नुसत्या प्राणवायूला हलता येईल काय? प्राणवायू हलवणारा कोणीतरी पाहिजे. नुसता प्राणवायू हलणार नाही, नुसते वायू हलणार नाही. नुसता वायू जर हलत असता, आपण म्हणतो श्वासोश्वास घेतो आपण. आता श्वासोश्वास जो घेतो म्हणजे ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, प्राण आणि अपान. आता जर हा वायू आपोमत आतमध्ये जात असता आणि आपोमत बाहेर येत असता तर, पण तसं होत नाही. आपोमत तो आत जात नाही, बाहेर येत नाही. एखाद्या मेलेल्या माणसाला त्याच्या जवळ ऑक्सिजन नसतो काय? त्याला व्हेंटिलेटर जरी लावला तरी तो जिवंत होईल काय? म्हणजे त्याला ऑक्सिजन जरी आपण फोर्सफुली जरी त्याच्या नाकातून आतमध्ये टाकला तरी तो जिवंत होईल काय? तो होणार नाही जिवंत. म्हणजे वायू जो आहे तो आतमध्ये जातो आणि बाहेर येतो. ही प्रक्रिया काय त्या वाऱ्यावर अवलंबून नाहीये. म्हणजे हे शरीर हलतं, तर हे शरीर हलण्यासाठी जे वायू वापरण्यात येतात, व्यान, अपान, उदान, समान, प्राण, हे जे काही वायू सांगितलेले आहेत, कार्यभेदाने त्याला नाव आहेत ती, तर हे जे वायू आहेत हे शरीर हलवतात असं आपण म्हणतो. ते हलवतात, बरोबर आहे, पण ते काही आपोआप तसे हलवू शकत नाही. त्याच्यासाठी आधी काय पाहिजे? त्याला आतमध्ये अंतःकरण लागतं. अंतःकरण नसेल तर त्याला हलता येणार नाही. अंतःकरणामध्ये मग अहंकार लागतो, मन लागतं, बुद्धी लागते, वासना लागते. त्याप्रमाणे ते सगळं होणार आहे. आणि फक्त एवढे असले तरी जमणार नाही. इंद्रिय पाहिजेत. इंद्रिय कुठली पाहिजेत? पहिल्यांदा ज्ञानेंद्रिय पाहिजेत आणि मग कर्मेंद्रिय पाहिजे. ज्ञानेंद्रिय पहिल्यांदा आहेत. ज्ञानेंद्रियाच्या आधी अंतःकरण आहे. अंतःकरणामध्ये जे ठरेल त्याप्रमाणे ज्ञानेंद्रिय, प्राण या दोघांच्या मुळे पुढे कर्मेंद्रियांचा हालचाल होत असते. अंतःकरणात जे ठरलं, कुठून ठरलं, का ठरलं, कसं ठरलं, ते जे संस्कार आहेत त्याच्यातला जो काही संस्कार पुढे आला त्याच्यावर मनामध्ये, चित्तामध्ये, चित्तातून आलेल्या संस्कारामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये, अहंकारावर सगळा विनिमय होतो. त्याच्यावर सगळी प्रोसेस होते, प्रक्रिया होते त्याच्यावर. आणि त्याच्यातलं जे काही फायनल होईल ते प्राणाला सांगितलं जातं अहंकाराकडून, ज्ञानेंद्रियाला सांगितलं जातं,
मग प्राण आणि ज्ञानेंद्रिये या दोघांच्या साह्याने पुढे ज्या ज्या कर्मेंद्रियांना कर्म करणं अपेक्षित असेल, जी जी क्रिया करणं अपेक्षित असेल ती ती क्रिया केली जाते. कुठलंही कर्मेंद्रिय कधी हलत नाही. ज्ञानेंद्रिय प्रत्येक क्षणाला जागृत आहेत. जागृत अवस्थेमध्ये पाचीच्या पाची ज्ञानेंद्रिये प्रत्येक क्षणाला अलर्ट मोडमध्ये आहेत. नेत्र, रसना, आपण काही खात नसलो तरी रसना इंद्रिय जागृतच आहे. कारण आपण जेव्हा काही खात नसतो तेव्हा सुद्धा आपल्याला जिभेला चव कळत असते, लाळेची, तोंड सुकलं तर त्या वाऱ्याची, तर रसना इंद्रियाला ते कळत असतं. रसना इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रियच आहे ना, ज्ञानेंद्रियच. नेत्र इंद्रिय, रसना इंद्रिय, घ्राण इंद्रिय. घ्राण इंद्रियाला प्रत्येक क्षणाला त्याचं काम सुरू राहतं. घ्राण इंद्रिय पण ज्ञानेंद्रियच आहे. सुगंध, दुर्गंध काही असो चालू आहे त्याचं काम. त्वक इंद्रियाला, हे की नाही. आणि कानाला असं होतं का कान थोडा वेळ थांबतात, जरा मी थांबतो बरं का, तुम्ही तुमचं आवाज चालू द्या पण मी जरा थांबतो, आता मी ऐकत नाही थोडा वेळ, असं कान म्हणतो काय? नाही, कानाचं काम चालू आहे. म्हणजे हे ज्ञानेंद्रिय सदैव कार्यरत आहेत. जिथपर्यंत आपण जागृत अवस्थेत आहोत तिथपर्यंत ही सगळी ज्ञानेंद्रिय जागृत आहेत. पण ज्ञानेंद्रिय आणि प्राण यांच्याद्वारे कुठल्या कर्मेंद्रियाला हलवायचं यांच्या साह्याने हे अहंकार ठरवत असतो. का तशी वासना असते आतमध्ये, तसा त्याचा निर्णय झालेला असतो. वासनेतून जरी बाहेर आलं तरी सुद्धा त्याचा तसा निर्णय व्हायला पाहिजे. वासनेतून काही येईल बाहेर, पण त्याचा निर्णय करायचा का नाही करायचा याच्यातला काही भाग आपल्या हातात आहे. तसंच जर होणार असतं सगळं तर मग कशाला काय करायचं, आपोआपच होईल सगळं, नाही का. पण काही भाग काय आहे तो आपल्या हातात आहे. तर कर्मेंद्रिय काही सगळीच हालत नाहीत. ज्यांना गरज आहे ते चालतात. आता पायाला चालायचं नाहीये कारण पायाला गरज नाही चालायची, बसण्याची प्रक्रिया ना. बसण्यामध्ये पायाला कुठे चालावं लागणार आहे, काही त्याला काही करावं लागणार नाही. 5 कर्मेंद्रियांना आपापल्या कार्यामध्ये ज्यावेळेस गरज असेल त्याच वेळेस आज्ञा केली जाते. तिथपर्यंत कर्मेंद्रिय हालत नाहीत. गरज असेल तर हालतात ते, की नाही. तर असा हा कारभार आहे. मग या सगळ्यांच्या द्वारे जे विषय भोगले जातात, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे ज्ञानेंद्रियाचे विषय आणि कर्मेंद्रियाचे 5 विषय, असे 10 विषय गरजेप्रमाणे जसे भोगले जातात ते सगळे विषय बहिर्विषयामध्येच येतात. ज्ञानेंद्रियाकडून कर्मेंद्रियाकडून भोगले गेलेले सगळे विषय या बहिर या शब्दामध्ये म्हणजे बाहेरचे अशा शब्दामध्ये येतात. बाह्य विषयामध्ये ते येतात. ते सगळे बाहेरचे विषय. मग जेव्हा बाह्य विषय भोगत असतो आपण तेव्हा जी अवस्था असते ती अवस्था आहे जागृत अवस्था. या अवस्थेमध्ये बोधे असा शब्द वापरल्यामुळे या अवस्थेमध्ये बोध असतो असं सांगण्यात आलेलं आहे. मग आतल्या याच्यामध्ये आपल्याला बोध नसतो काय असा एक प्रश्न येईल. आतल्या अवस्थेमध्ये म्हणजे स्वप्न अवस्थेमध्ये जो बोध असतो तो बोध काही कामाचा नसतो. असतो पण तो काही कामाचा नाही. आणि तो जर कामाचा असता तर तुम्ही काय केलं असतं, स्वप्नातच ज्ञान कमवून बसले असते, मग तुम्हाला कुठे जायची गरज नसती. पण म्हणून पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की या 2 अवस्थेपैकी कुठल्या अवस्थेमध्ये बोध होऊ शकतो. तर बोध होण्याची अवस्था जी आहे ती आहे जागृत अवस्था. जागृत अवस्थेमध्येच बोध होऊ शकतो, स्वप्नात नाही आणि सुषुप्तीत नाही. सुषुप्तीत बोध नाही, पण सुषुप्तीत अज्ञात्वाने ज्ञात असतो विषय असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पण ज्ञातत्वाने ज्ञात व्हायचं असेल तर जागृत अवस्थाच लागते असं सांगण्यात आलेलं आहे. आणि बोधानेच आपल्याला एक संबंध तोडता येणार आहे आणि तो म्हणजे अहंकार आणि साक्षीचं तादात्म्य. अहंकार आणि साक्षीचं तादात्म्य तुटलं बोधाने की अहंकार आणि क्षितिछाया यांचं तादात्म्य तुटेल आणि कर्मक्षय आपोआप होईल. असा खरं तर संबंध आहे. म्हणून जागृत अवस्था ही फार महत्वाची आहे. पण जागृत अवस्था ही इतकी महत्वाची आहे हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. जागृत अवस्था ही महत्वाची का हे लोकांना काय वाटतं की जागृत अवस्था ही चांगली कशामुळे वाटतं
किंवा कुठल्या कारणाने लोक जागृत अवस्थेला महत्व देतात याचा पहिल्यांदा विचार करणं गरजेचं आहे. शास्त्र या अवस्थेला चांगली का म्हणतं हे पण आपल्याला कळणं गरजेचं आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. साधारणपणे सगळ्या माणसांना जागं व्हायला का आवडतं? कारण आजची राहिलेली कामं उद्या करायची आहेत म्हणून आपल्याला जागं व्हायचंय. आपण जागं व्हायचं हे कशासाठी होतो? का म्हणून आपण झोपतो आणि झोपताना लक्षात ठेवतो काय उद्या काय करायचंय यासाठी आपण जागं होतो. आपण ठरवूनच झोपतो की उद्या हे करणार आहे. उद्या, उद्याच्या उद्या, त्याच्या उद्या, त्याच्या उद्या. आपल्याला माहित पण नाही कधी मरणार आहे, पण आपल्याला तर वाटतं मरणारच नाही. साधारणपणे सगळ्यांना असं नकळतपणे वाटत असं आपण मरणारच नाही. तर तिथपर्यंत जिथपर्यंत मग कधी कधी लक्षात येतं की मरणार आहे बा, पण मग जिथपर्यंत जागे राहणार तिथपर्यंत काय करू आणि काय नाही असा विचार करून जागा होतो. उद्या हे करीन ते करीन. झोपताना सगळं प्लॅनिंग ठरवलेलं असतं की उद्या एवढं सगळं करायचंय आपल्याला. मग उद्या नाही झालं, मग उद्या आवरण्यामध्ये हे सगळं गुंढाळण्यामध्ये एवढी वेळ जाते की परवा. मग परवा काय? परवा पुन्हा उरलेलं. मग परत आवरण्यामध्ये गोंधळ होतो आणि मग तेरवा. 1 वर्षाने हे करणार आहे, 6 महिन्याने हे, 2 महिन्यानंतर ते, मग हे मग हे मग हे असं करण्यामध्ये लोकांना जागृतीची आवड आहे. जागृतीची आवड काय? जागृती का आवडते? जागृती चांगली का वाटते? कारण जागृतीमध्ये जी मजा आहे ती स्वप्नात आणि सुषुप्तीत थोडी वाटते. खरं बघितलं तर सुषुप्तीत जास्त चांगली मजा आहे, पण सुषुप्तीत माणसं कुठे राहतात एवढे. सुषुप्तीत आपण एवढं राहत नाही. जागृतीमध्ये आपल्याला फार बरं वाटतं आणि आपण एकटेच थोडी आहेत, सगळ्यांनाच जागृतीत बरं वाटतंय. संसारामध्ये असं कोणीच नाही की ज्याला जागृतीत बरं नाही वाटत. उलट कधी पटकन उठतोय असं होत असतं. झोपतो का माहितीये? झोपला नाही तर मरेन हे त्याला माहितीये म्हणून झोपतो. नाही तर काही तर म्हणतील झोपायलाच नको. काही काही लोक असे पण आहेत 2-2, 3-3 दिवस झोपत पण नाहीत काम करण्याच्या नादात. काही काही 4-4 तास झोपतात, काही काही 2 तास 3-3 तास झोपतात. त्यांना जागृतीवर प्रेम आहे काय? जागृतीमध्ये जे त्यांना काम करायला मिळतात त्याच्यामध्ये त्यांना फार इंटरेस्ट आहे. जागृतीमध्ये जे काही करता येतं त्याच्यामध्ये फार मजा वाटते. जागृतीत इकडे जाता येतं, तिकडे जाता येतं, कुठं कुठं जाता येतं, कुठं कुठं फिरता येतं. जागृतीमध्ये कुठे कुठे फिरता येतं आणि ते फिरण्यासाठी जे काही करता येईल, पैसे कमवणे म्हणा किंवा जे काही करता येईल ते करतो. आयुष्यभर लोक काबाड कष्ट करून जागृतीमध्ये अमेरिकेला फिरून येतात, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, कुठे कुठं 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 जाऊन येतात आणि आयुष्यभर पैसे कमवतात. त्यासाठी आयुष्यभराची जागृती ते पुढे इकडे वापरतात. महत्व बघा ना किती आहे जागृतीचं. जागृतीत काय अभ्यास करून काय नको असं त्याला वाटतं. नाश पावणाऱ्या कित्येक विषयांचा तो जागृतीत रात्रंदिवस अभ्यास करतो. नाश पावणाऱ्या विषयांचा, जे नाश पावणार, जे नाश पावून गेले, जे नाश झाले कधीच, त्यांचा पण तो जागृतीत अभ्यास करतो. उदाहरणार्थ डायनोसॉर किंवा मोहेंजोदडो, हडप्पा, शोधतो त्याच्यामध्ये काय अजून गेलं. ते संपली, संस्कृती संपली. ती तिथे काय होतं त्यातलं, मग भांडे सापडले, चाकू सापडला, आयुष्य घालवतं त्याच्यावर. मोहेंजोदडो, हडप्पा सारख्या ठिकाणी काय सापडतंय? चाकू. हा चाकू भाज्या कापण्यासाठी वापरण्यात असावा असा अंदाज आहे आणि ह्याच्यासाठी याने आयुष्य घालवलं. जागृतीचं महत्व. प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ नाही. काही लोक भूतकाळासाठी आयुष्य घालवतात. जागृती, अख्खी जागृती काही लोकांची भूतकाळात जाते आणि काही लोकांची जागृती भविष्यकाळात जाते. थोडेच लोक आहेत जे वर्तमान काळात राहतात आणि जे वर्तमान काळात राहतात ते म्हणतात ईट, ड्रिंक अँड मेक मेरी. खा प्या, एन्जॉय करा. असे वर्तमान काळात राहणार आहेत. ते म्हणतात आजचा आणि उद्याचा विचार नाही करायचा. पण ते कशासाठी म्हणतात? ते म्हणतात आता खाता प्यायचं, मजा करायची. उद्या कोणी पाहिलाय? उद्या कोणी पाहिलंय काय? काल गेलेला काय विचार करायचा आहे असं म्हणून ते काय करतात? ते काय जागृतीचा चांगला विचार करू लागले की काय? नाही.
ते त्यावेळेसही हाच विचार करतात की ह्या अवस्थेत जेवढं मजा करता येईल तेवढे करून घ्या. दारू पिणारा मनुष्य म्हणतो झोप येण्याच्या आत जेवढी पिता येईल तेवढी पिऊन घ्या. एकदा झोपलो की मग पिता नाही येणार. म्हणून काही काही लोक पिऊन पिऊन झोपतात आणि जागा झाले की पुन्हा त्याला काय वाटतं, पुन्हा आता मी तेच कसं करीन. मग जागृतीचं फुल युटिलायझेशन, जागृतीचा पूर्णतः वापर करतात. सायंटिस्ट लोक असतात ते जागे झाले की कदाचित ब्रश पण करत नाहीत, लगेच काही त्यांचा शोध असतो त्याच्यावर काम करायला सुरू करतात. मग तो भूतकाळातला शोध असो किंवा भविष्यकाळातला शोध असो, दोन्ही शोध असतात. काही भूतकाळातले असतात, काही भविष्यकाळातले असतात. झोपेपर्यंत तेच करत राहतात ते. आणि साधारण माणसं जी आहे त्यांना जागृतीमध्ये फक्त चिंता लागलेली असते पोट कसं भरायचं, काही ना चिंता लागलेली असते पैसे कसे कमवायचे, काही ना चिंता लागलेली असते मान कसा कमवायचा. अख्खं आयुष्य जागृती याच्यातच जाते. कटला आलाय बोध. बोध म्हणजे काय माहित नाही. बोध म्हणजे जागृती म्हणजे काय. जागृतीत आहेत पण जागृती म्हणजे काय माहित नाहीये. जागे आहोत पण जागे राहणं म्हणजे काय माहित नाहीये. म्हणून सगळे झोपलेलेच आहेत. जागृतीचा बोध नाही, फक्त जागे आहेत. काळजी कसली, एवढ्या काळजी आहेत फक्त जागृतीमध्ये. साधारण मूर्ख माणसाला अन्न धन मानाची काळजी असते. मूर्ख माणसं असतात. मग किती मोठा पुढारी असला त्याला जर मानाची काळजी असेल, मी पंतप्रधान कधी होईल, राष्ट्रपती कधी होईल किंवा मुख्यमंत्री कधी होईल, त्याला ही जरी काळजी असली तरी तो मूर्खच आहे. एखाद्याला इंद्रपदाची काळजी असेल, मला इंद्रपद कधी मिळेल, तोही मूर्खच आहे. एखाद्याला मी ब्रह्मदेव कधी होईल ही काळजी असेल, तोही मूर्खच आहे. कारण तो मानामध्ये अडकलेला आहे. ब्रह्मदेवासारखं मानाचं पद कुठलंच नाही. ब्रह्मदेव हे सगळ्यात उत्कृष्ट मानाचं पद आहे. पण ह्याच्यामध्येच बसलीत काळजी करत. मग त्यांचा काय उपयोग. मग त्याचा दिवस मोठा असो नाही तर छोटा असो, नाही का. ब्रह्मदेवाचा दिवस मोठा आहे, रात्र मोठी आहे. चौकडी या सहस्र जाये म्हणजे 4 युगांची जी कडी आहे, कृत त्रेता द्वापर कली, यांची एक कडी अशा 1000 कडे गेल्या. चौकडी या सहस्र जाय. मग त्याचा एक दिवस ब्रह्मदेवाचा, आणि तेवढेच 1000 वेळा हे गेले की मग त्याची रात्र, एक रात्र. आपण किती वेळा जन्मलो, किती वेळा मेलो त्याच्या एका दिवसात. त्याच्या एका दिवसात काय त्याला त्याच्यातला मोह राहणार आहे आपला. लोक त्याला किती प्रार्थना केली तर काय तो करणार आहे, नाही का. त्याला काय घेणं देणं आहे तुमच्याशी. कृत त्रेता द्वापर कली या 4 युगांची 1000 वेळा जेव्हा पुनरावृत्ती होती, 1000 वेळा, तेव्हा त्याचा एक दिवस होतो फक्त. आणि त्याचं आयुष्य किती मोठं आहे माहितीये. त्याचे 100 वर्ष आयुष्य आहे. त्याचा एक दिवस झाला, मग असे एक दिवस आणि एक रात्र म्हणजे 1000 2000 झाले. आणि त्याचा 100, 365 आपला एक वर्ष होतं ना, मग गुणिले 365 म्हणजे त्याचं एक वर्ष झालं. अशी 100 वर्ष. हे आपल्या हिशोबाने ते गणित आहे, आपल्याला माणसाचं गणित धरून येते. असो, तो काय एवढा गणिताचा विषय नाही आता सांगायचा. मला सांगायचा विषय असा आहे की ब्रह्मदेव जरी झाला एखादा तरी तो वेड्यासारखा करतोय. वेड्यासारखं का करतोय तुम्ही म्हणाल. ब्रह्मदेव वेड्यासारखं करतोय, आपण किती फालतोय. नाही, आहेच आपण फालतो, त्यात काही नवल नाही. आपण एकदम साधारण मूर्ख आहोत, त्यात काही नवल नाही. पण म्हणून तर ब्रह्मावतार असलेले आद्य शंकराचार्य यांच्या ग्रंथाचा आपल्याला उपयोग आहे. ब्रह्मदेवाने केला तर त्याला पण उपयोग आहे. तो नाही करणार. तुम्ही म्हटलं असं का नाही करणार. पंतप्रधानाला काळजी आहे, मी परत 5 वर्ष कसं वाढवीन, त्याला कशाला घेणं देणं हे आद्य शंकराचार्य काय म्हणतात. तसे ब्रह्मदेवाला पण काळजी आहे, पुढचं मी पुन्हा कसं काही ब्रह्मदेव राहील. तो कशाला याच्याशी घेणं देणं ठेवतोय, नाही का. तुम्ही एक काम करा, तुमच्या जवळच्याच कुठल्या तरी पुढाऱ्याला हा ग्रंथ नेऊन द्या. त्याला म्हणा रोज वाच माझ्यासाठी, तुला मतं मी सगळी देतो, आमची सगळी मतं तुलाच. वाचीन काय, वाचीन तो. कोणाला तर दुसऱ्याला पंडिताला बोलले एखाद्या ब्राह्मणाला, त्याला म्हणेल रोज वाचून दाखव मला, का तुला मतं पाहिजेत म्हणून. आणि तो फक्त ते श्लोक लक्षात ठेवीन. आणि तुम्ही म्हटलं ना वाचलं का, तर म्हणून हा वाचलंय, हा सांग. तुम्ही सांगितलं की तू फक्त श्लोक सांगेल, त्याला बाकी काही कळणार नाही. एवढं तरी कदाचित करेल, मतं तुमची खूप असली त्याच्याकडे, ठीक आहे. आता जर या साधारण माणसाची अशी स्थिती आहे तर ब्रह्मदेव पदाची तर केवढी नाही. मुळात एकदा पुढारी झाला की माणूस इकडे फिरकूच शकत नाही. गॉन केस, आउट ऑफ द ट्रॅक, म्हणजे ह्या ट्रॅकमधून बाजूला. त्यांचा हा विषय नाही. मग ब्रह्मदेवाचा कसला विषय आहे. म्हणून हा ब्रह्मदेवाचा विषय नाही. म्हणून ब्रह्म याही न यायची आहे.
ब्रह्मदेवाला सुद्धा हा विषय नाही. उलट साधारण माणसाचा हा विषय करा. कारण साधारण माणूस जगात धाकटे व्हायचे, धाकटं व्हायचंय आपल्याला. काही नाही, आपण कोणीच नाही. ब्रह्मदेव नाही आणि कोणी नाही. आपण कोणीच नाही झालो की आपण सगळं होणार आहोत. जेव्हा आपण कोणीच नसणार तेव्हा आपण सगळे असणार. आणि कोणीच न होण्याची हौस म्हणजे मान संपला. कोणी विचारू नाही आपल्याला जगतामध्ये. मग आपला ह्या विषयाकडे प्रवेश. तर जागृत अवस्था जी आहे ही अशी भयानक अवस्था आहे, भयंकर अशी ही जागृत अवस्था. का? कारण या अवस्थेमध्ये फक्त आपल्याला कशात रस आहे? याच्यामध्ये रस आहे. काय करतोय आपण? सगळेजण हेच करतायत. ह्याच्यातून सावध कधी होणार? काय नक्की जागृत अवस्था? कशासाठी जागा झालोय आपण? उठल्यानंतर हा प्रश्न काय येत नाहीये की आपण जागे कसे झालो, कुठे गेलो होतो आपण नक्की झोपलो म्हणजे. आणि दिवसभर राबणार आहोत म्हणजे काय राबणार आहे, कशासाठी राबणार आहे? ही तळमळ जी आहे, ही फरफट जी सुरू आहे दिवसभर, ही का करतोय आपण, कशासाठी करतोय? बरं, या सगळ्या करण्याने काही आपलं तोटा होणार नाही. चांगलं केलं तरी सुद्धा अंतःकरणामध्ये ते संस्कार छापले जाणार आहेत. वाईट केलं तरी छापले जाणार आहेत. चांगलं वाईट काही करा, ते आतमध्ये छापून जाणार आहेत, छापून ठेवलं जाणार आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून पुनरावृत्तीमध्ये अनेक गरजेप्रमाणे शरीर मिळणार आहेत. हे कळणार कधी? फक्त जागृत अवस्था. म्हणून जागृत अवस्था खरी तर चांगली आहे. जागृत अवस्थेमध्ये आपल्याला हे कळेल की जागृत म्हणजे काय. जागृत अवस्थेमध्ये आपल्याला हे कळेल स्वप्न म्हणजे काय. जागृत अवस्थेमध्ये आपल्याला कळेल सुषुप्ती म्हणजे काय. जागृत अवस्थेमध्ये आपल्याला कळेल अहंकार म्हणजे काय, साक्षी म्हणजे काय, चिद म्हणजे काय, चिदाभास म्हणजे काय, दृक म्हणजे काय, दृश्य म्हणजे काय. यातला विवेक कसा करावा हे आपल्याला फक्त जागृत अवस्थेत कळणार. बाकी कुठल्याही अवस्थेत हे कळणार नाही. म्हणून जागृत अवस्था ही बोधाची अवस्था आहे. म्हणूनच जागृत अवस्थेमध्ये आपल्याला प्रयत्नपूर्वक शास्त्र आणि सद्गुरू यांचा संग केला पाहिजे. आणि आज जर केला नाही, म्हणजे या जन्मात केला नाही, तर पुढे मनुष्य जन्म केव्हा मिळेल हे कोणालाही सांगता येणार नाही. साधू संतांच्या गणिताप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. त्यांच्या शब्दांना किंमत आहे. म्हणून या गणिताप्रमाणे 840 परार्ध म्हणजे 840 म्हणजे 84 वर 19 शून्य. मग ते परार्ध असो नाही तर दुसरं काही एक एक असो, पण एवढ्या कालावधीनंतर मनुष्य जन्म मिळण्याची शक्यता आहे. आणि आपण हा जर असा वाया घालवला कशामध्ये? भूत आणि भविष्याचा विचार करण्यामध्ये आणि वर्तमान काळात अन्न धन मानाचा विचार करण्यामध्ये. जर आपला हा जन्म वाया जात असेल तर काहीही उपयोग नाही. इतकी वाईट परिस्थिती आपली जागृतीमध्ये आहे. म्हणून जागृती हाच फार मोठा भ्रम आहे. जागृती हाच भ्रम तयार झालाय. जागृतीच भ्रम झालाय. म्हणून जागृती हा भ्रम घालवणे हे जागृतीत शक्य आहे. हे कधी शक्य आहे? जागृतीत शक्य आहे. कसं शक्य आहे? शास्त्र आणि सद्गुरू ज्यांना हा विषय माहिती, ज्या शास्त्रामध्ये हा विषय आहे, ज्या मार्गदर्शकांना हा विषय माहीत आहे, त्यांच्याच द्वारे फक्त हे गणित सुटू शकेल. दुसरं कोणाच्याकडून आपल्याला याचं गणित सुटणार नाही. म्हणून असं शास्त्र आणि असे मार्गदर्शक आपल्याला प्राप्त होणं गरजेचं आहे. आता पुन्हा एकदा आपण या ठिकाणी लिहिलेल्या विषयाकडे बोलू. बोधैक्षर विषयान बही वासना कल्पयत स्वप्ने बोधैक्षर विषयान बही अंतःकरण वृत्तीश्च चिती छायक्य मागता. अंतःकरणाची वृत्ती चिती छायेशी तादात्म्य पाहून वासनेच्या द्वारे स्वप्न पाडते, अधिक जागृती पण निर्माण करते. जेव्हा ती स्वप्न पाडते तेव्हा ती स्वप्न अवस्था मुळात कल्पना मात्र आहे हे सगळ्या जगाला माहित आहे. जेव्हा हीच अंतःकरण चिती छायेशी ऐक्य पाहून तादात्म्य पाहून पुढे वासनेच्या द्वारे बाह्य विषयांकडे धावलं जातं तेव्हा त्या अवस्थेला जागृत अवस्था असं म्हणतात. ज्या अवस्थेमध्ये
विषयांचा बोध असतो. बोध कसला असतो? विषयांचा बोध असतो. आपल्याला काय कळतंय? विषय कळतायत. विषय कळतायत आपल्याला. शब्द कळतो, स्पर्श करतो, रूप कळतं, रस कळतो, गंध कळतो. ज्ञानेंद्रियाला ज्ञानेंद्रियाचे विषय कळतात, कर्मेंद्रियाला कर्मेंद्रियाचे विषय कळतात. हे विषय कळणं, या विषय कळण्याने काय झालं? या विषय कळण्याने, विषय भोगल्याने काय झालं? शास्त्रामध्ये साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये आपलं वाटोळं झालं. मग निर्माण एवढं केलंच कशाला, असं काही लोक म्हणतात. वाटोळं यांच्यामुळे झालं. कशामुळे? बाह्य विषयांमुळे वाटोळं झालं. या इंद्रियांना जे विषय समोर आहेत ते विषय, ते इंद्रिय भोगल्याशिवाय कधीही राहत नाहीत. डोळ्याच्या समोर रूप येण्याची अवकाश नव्हे, डोळ्यामध्ये अंतःकरण वृत्ती चित्तीछायेसह आल्यानंतर डोळा रूप हा विषय भोगणारच. चांगला का वाईट हा नंतर भाग आहे, तो भोगणारच. कानापर्यंत अंतःकरण वृत्ती चित्तीछायेसह आली की शब्द हा विषय भोगणारच. त्वग इंद्रियापर्यंत आले की स्पर्श, रसनेंद्रियापर्यंत आले की रस, घ्राणेंद्रियापर्यंत आले की गंध. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय भोगणारच. कोण भोगणार? अंतःकरण चिती छायेक्य मागथा. ह्या पहिल्या चरणाप्रमाणे त्या चरणावरून कोण भोगतंय? हे अंतःकरण जे चिती छायायुक्त आहे ते हे भोगतंय. म्हणून शास्त्रामध्ये काही ठिकाणी अंतःकरणच इंद्रियाद्वारे, प्राणाद्वारे विषय भोगतात असं म्हटलं जातं. पण त्या अंतःकरणाला स्वतःला ते विषय भोगता येणार नाहीत. त्याच्यासोबत कोण आहे? चिती छाया ऐक्य. त्यांचं काय? तादात्म्य. कसं आहे? सहज. आणि म्हणून डोळे उघडले की रूप भोगण्यासाठी काही कष्ट करावे लागत नाहीत. करावे लागतात. तुम्ही डोळे उघडले की आता मी रूप पाहतोय असं काही होतं का? काही नाही. नुसतं डोळे उघडले म्हणजे आपण जागे झालो. डोळे उघडणे म्हणजे आता डोळे बंद केले तर आपण झोपलो काय? नाही. आपण डोळे बंद केले तर अंधार पाहणार. आपण डोळे उघडले की हे दिसणार. म्हणजे जेव्हा जागे होतो आपण, जागे झाल्याबरोबर सर्व इंद्रिये आपापले विषय सहज भोगतात. का? कारण की मुळात संबंध सहज आहे. अंतःकरण आणि चितीछायेचा संबंध कसा आहे? सहज आहे. त्यांच्या ऐक्यावर, त्यांच्या तादात्म्यावरच पुढचा व्यवहार चालू आहे. पण मध्ये काय? वासना. पण ती कशी आहे? कल्पित. वासना कल्पित आहे. झालं कसं हे सगळं? या श्लोकाप्रमाणे जर आपण बघितलं तर झालं कसं? अंतःकरणाची वृत्ती चितीछायेशी एकरूप होते. सहज त्यांचा संबंध आहे. कसा सहज आहे? सहज या शब्दाचा आपण आधी फार विचार केलेला आहे, त्यामुळे पुन्हा सहज शब्दावर बोलत नाही. अंतःकरणाची वृत्ती चितीछायेशी सहज ऐक्य पाहून वासनेच्या द्वारे, वासनेच्या संबंधाने, आणि वासना म्हणजे काय याचा विचार आपण केलाय, वासनेच्या संबंधाने स्वप्न आणि जागृत या दोन अवस्थेकडे येते आणि सगळा पुढचा विषय कसा होतो? मग सहज होतो. सहज सुरू आहे सगळं. माझं बोलणं, तुमचं ऐकणं कसं सुरू आहे? सहज सुरू आहे. बरं, आपल्याला बऱ्याच वेळा काय वाटतं? आपण बऱ्याच वेळा कष्टाने बोलतो, कष्टाने ऐकतो. मग हे कसं काय? तशी वासना असते. खरं ते सहजच सुरू आहे. आपण खूप कष्टाने अभ्यास करतो, मग जे बोललं जातं ते कष्टाने बोललेलं असतं, म्हणजे वासना तशी असते. पण ते कष्टाने किंवा विना कष्टाने दोन्ही सहजच असतं. म्हणजे त्यांचा संबंध तिथे कसा असतो? सहजच असतो. म्हणून जागृतीमध्ये जो काही विषय भोगला जाईल, स्वप्नामध्ये सुद्धा जो काही विषय भोगला जाईल, हा दोन्ही कसा आहे? सहज आहे. सहज सुरू आहे आपलं. मग हे सहज जर सुरू आहे, हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपण शांत आणि स्थिर होणार आहे. कष्ट करताना सुद्धा शांत असणार आहे आपण.
आणि कष्ट नसताना सुद्धा शांत असणार आहे. ती सहजता येणं फार अवघड आहे. त्याला बोधाची गरज. धावपळ करतोय पण सहज आणि शांत आहे. आपण धावपळ करायला लागलो की वैतागून जातो, आणि शांत बसलो, धावपळ कमी झाली की मग जरा शांत होतो. आणि अंतःकरणाच्या चितिछायेशी एक होण्यानंतर संबंध सहज असल्यामुळे खरं तर हे सगळं कसं आहे, सहज. पण सहज राहिलं नाही. सहज काहीच राहिलं नाही. सहज काही राहिलेलं नाही. पण आहे सहज हे विचार केल्यावर लक्षात येईल. जसं मी तुम्हाला मागाशी म्हणालो, अंतःकरणाची वृत्ती कानापर्यंत आली म्हणजे आपण जागे झालो की सांगावंच लागत नाही कानाला किंवा अंतःकरण वृत्तीला की बाहेरून जी गाडी चालली तिचा आवाज ऐक, असं म्हणावं लागत नाही. आपोआप ऐकते. का म्हणावं लागतं कानाला, ऐक रे आता. बऱ्याच वेळा म्हणावं लागतं, ऐक बरं का शारा, नीट ऐक महाराज काय सांगतात, असं कधी कधी म्हणावं लागतं. पण ते सुद्धा कसं असतं, प्रयत्नपूर्वक किंवा सहज, हे दोन्ही सहजच आहेत. म्हणून हा विषय भोग जो सुरू आहे हा कसा सुरू आहे, डोळ्याने पाहणं, डोळ्याला, कानाला, या सगळ्यांना होणारा विषय भोगा कसा आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध, हा ज्ञानेंद्रियाचा विषय, 5 कर्मेंद्रियांचा विषय. हे कसे आहेत, सहज आहेत ते. पण सहज असताना सुद्धा लोक त्याच्यामध्ये त्रस्त आहेत. सगळेजण त्रस्त झालेत त्याच्यात. काय काय पाहू आणि काय नको, काय पाहू आणि काय नको, त्रस्त झाले. आता काय पाहायला मिळणार आहे हे कशावर अवलंबून आहे, काय पाहायला मिळणार हे कशावर अवलंबून आहे. तुम्ही ठरवून घ्या की मला आता इथून पुढे ना असं सगळं दिसणार आहे. ठरवून घ्या, दिसेल का तसं का. पण वाटतं ना आपल्याला वाटतं की असं दिसलं पाहिजे सगळं पुढे. म्हणजे बाणेर जे आहे हे अत्यंत चांगलं, अजिबात प्रदूषण नाही, सगळीकडे झाडी, नीटनेटके सगळं ठिकाण, शांत, कुठल्याही प्रकारचा गोंगाट नाही, असं समजा एखाद्याने विचार केला. असं मला दिसतंय, दिसेल का तसं. पूर्वी एखाद्याने विचार केला असेल 50 वर्षापूर्वी की बाणेर असं असेल, आणि तो मनुष्य आता जिवंत असेल तर त्याला दिसत असेल का असं. इथून एक गाडी पण जात नव्हती. सायकल वेळेला गेला तरी आम्ही नाचायचो. तिकडून सायकलचा आवाज आला घंटीचा, कारण भाजी विकायची असायची, तर उड्या मारायच्या. कारण तिकडून सायकल आली तरी सुद्धा, आणि माहित आहे सायकल येण्याचं टायमिंग, फॅक्टरी सुटले की काही नाही राहिलं. आता खिडकी जर उघडी ठेवली तर मला तर वाटतं एक क्षणही असं जात नसेल की गाडीचा आवाज येत नाही, अशी परिस्थिती झाली. त्याच रोडवर, तोच रोड आहे, दिसतंय का तसंच. पण वाटतंय काय, जे वाटतंय तसं दिसणार नाही. मग कसं दिसणार, काय दिसणार आहे. काही लोक वैतागतात, म्हणतात हे पाहण्यासाठी जगलो का आजपर्यंत, जे पाहायला लागू नये ते डोळ्याला दिसायला लागले, असे काही म्हातारी लोक ओरडतात. मग बदल तू, काय बदलशील. डोळे फोडले तर कानाला ऐकू येईल, मग कान ऐकतील ना. जे ऐकायला लागू नये ते ऐकायला लागतंय बापाला, आईला, आजोबाला, पणजोबाला, या सगळ्यांना नव्हे, आपल्याला सगळ्यांनाच जे पाहायला लागू नये ते पाहायला लागणार आहे. सगळंच असं थोडीच आहे. काही न पाहायचंय ते पाहायला मिळणार आहे, जे पाहायचं होतं ते सुद्धा पाहायला मिळणार आहे. चांगले दिवस पाहिजे होते, चांगले दिवस आले. वाईट दिवस पाहिजे नव्हते, पण वाईट दिवसही आले. चांगलं ऐकायचं होतं, चांगलं ऐकायला मिळालं. वाईट ऐकायचं नव्हतं, पण वाईट ऐकायला आलं. मग हे सगळे जे विषय आपण भोगतोय, मुळात हे विषय अवलंबून कशावर आहे, वासना. तुम्ही म्हणाला आमचं काय नाहीये, त्याच्यामुळे झालंय, तो निमित्त आहे. सगळं आपल्यामुळेच आहे, आपले वासना. या ठिकाणी, या गावामध्ये, या ठिकाणी, इथे, याच घरामध्ये, याच वेळेला मी काय. लोक मध्ये हे कुठं एवढा विचार करतोस, जाऊ दे ना, आहेस ना, आहे राहू दे. कुठलाही जीव कुठल्याही वेळेला कुठल्याही ठिकाणी विनाकारण जातच नाही. सृष्टी इतकी उत्कृष्ट आहे की त्या जीवाच्या आतमध्ये असलेल्या वासनेवर त्याची जागृत आणि स्वप्न अवस्था ठरलेली आहे. त्याच्या वासनेवर ठरलेलं आहे की तो स्वप्नात राहील का जागृतीत राहील. आणि जागृतीत असला तर कुठे राहील,
आणि काय पाहीन. माझ्यासमोर ही जी एवढी माणसं आली ही त्या माणसांमुळे नाही आली, मला एवढी माणसं दिसायची होती म्हणून ती आलीत. जी नव्हती दिसायची ती आलेली नाहीत, ते येणार पण नाही. पण मग मी विचार करत होतो, अरे हा आला नाही, तो आला नाही, त्याने यायला पाहिजे होतं, असं वाटत राहत. हा आला असतं तर जरा बरं झालं असतं. पण तो येणं किंवा न येणं हे माझ्या हातमध्ये असलेल्या वासनेशी संबंधित आहे. अख्खं जगत त्याच्यावर चाललंय. तर साधी गोष्ट थोडीच आहे वासना. म्हणून आपण जो भोगतो विषय, बाह्य विषय, जागृत अवस्थेमध्ये आपण जे बाह्य विषय भोगतो हे कशावर अवलंबून आहेत. म्हणून आता आपल्याला संध्याकाळी काय जेवायला मिळेल हे कशावर अवलंबून आहे, आपल्यावर अवलंबून आहे. घरातल्या व्यक्ती काय जेवण बनवणार हे कोणावर अवलंबून आहे, आपल्यावर. आपण काही न सांगता तेच बनवलं जाणार आहे, काही न सांगता तेच बनवलं जाणार आहे जे आपल्याला खायचं आहे. मग तिखट जास्त खायचं असेल आपल्याला, म्हणजे वासनेप्रमाणे, तर तिखट टाकलंच जाणार आहे आपोमत. आणि तिखट नसलं आपल्या वासनेप्रमाणे होणार तर आपल्याला कमी तिखटच मिळणार आहे. मग त्याच्यावर रडत बसण्यात काही अर्थ, कारण त्याला जबाबदार आपण आहोत. चांगलं वाईट, धर्मरूप अधर्मरूप जे काही विषय आपण समजत जातो, ह्या त्या विषयांच्या गोंधळात आहे आपण. भोगण्याचा गोंधळ नाहीये खरा, भोगणं तर सगळ्यांना आहे. इंद्रियांना विषय भोगणं हे प्रत्येक प्रकृतिवंताला आहे. प्रकृतीचा संबंध असलेल्या प्रत्येकाला, ज्याला डोळे आहेत त्याला दिसणारच आहे. चांगलं का वाईट हा विषय नंतर आहे. तो चांगलं म्हणतो, वाईट म्हणतो, इथे तो अडकतो. तो धर्मरूप अधर्मरूप म्हणतो, हा तिथे तो अडकतो. तो ठरवतो ते, तो म्हणजे आपण. आपण म्हणतो हे चांगलं आहे, आपण म्हणतो हे वाईट आहे. मग वाईट आहे म्हणून त्याच्यापासून पळून जाण्यासाठी प्रयत्न करतो, चांगलं आहे म्हणून त्याच्या प्राप्तीच्या पाठीमागे झटतो. चांगलं भोगता कसं येईल यासाठी प्रयत्न करत राहतो, ही धावपळ. वाईट भोगायला लागू नये म्हणून त्याच्यापासून दूर दूर पळण्याचा प्रयत्न करत राहतो. आणि हे सगळं करत असताना नक्की हे काय आणि कसं हे माहीतच नाही. याचा विचार करण्याला वेळ मिळत. जे येईल ते जसं असेल तसं, कारण ते येणं, जे काही येणं आहे स्वप्नामध्ये, काय यावं आणि कसं यावं याचा विचार कधी करता काय? तसं केला तरी येतं का तसं स्वप्न? म्हणून तिला कल्पना मात्र ठरवता येते, तिथं बरं आहे. जागृतीत तसं नाही. जागृती हट्ट आहे आपला की असंच झालं पाहिजे. तुमचा माझा सगळ्यांचा काय हट्ट आहे आपला, असंच. आणि म्हणूनच फसलोय आपण. काहीच असंच होणार नाही, काही तुम्ही बदलू शकत नाही. मग लोकांना नाही विल पॉवर पाहिजे स्ट्रॉंग. आपण तुझ्या विल पॉवरने काय पृथ्वी उलटी फिरेन? तू विल पॉवर वाढव, पृथ्वी उलटी फिरते का बघू? फिरेल का? फिरेल विल पॉवरने? इच्छाशक्ती, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. फार छान छान म्हणत व्यवहारामध्ये. मग ठीक आहे, इच्छा असेल तर सूर्याचा मार्ग दाखव, कसा सूर्यावर जायचं दाखव. गेलाय कोणी सूर्यावर? नाही, मग जळेल ना तिथं, मग तुला मार्ग नाही सापडणार. सूर्यावर गेलेले, सूक्ष्म शरीराने सूर्यावर जाणारे कितीतरी योगी आहेत, त्यांना सापडलाय. हा, मग ती पण विल पॉवरच आहे, बरोबर, ठीक आहे. मग पण तो पण अडकणार ना, मग कारण तो त्यासाठी जातो तिथे. आपण का अडकलोय संसारामध्ये त्याला कारण आहे विषय. बाह्य विषयामुळे आपण अडकलेलो. आणि जोपर्यंत आपण या विषयातून बाहेर येणार नाही, मग लोकांना वाटत विषय भोगायचे नाहीयेत. लोकांनी काय ठरवलं? साधू संतांनी सांगितलं, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. मग ते म्हणतं की हा, महाराजांनी सांगितलं विषय अजिबात भोगायचे नाहीत. कुठंच लिहिलं नाही त्याने, इथे कुठेही लिहिलेलं नाही. तुम्ही जरी म्हटलं विषय भोगायचे नाही, तर मी तुम्हाला आधीच सांगितलं, डोळे पाहणारच, कान ऐकणारच. मग कुठे अडकलंय नक्की? मग काही म्हणायला लागले, काहींनी ठरवलं, अरे हा, मग आता विषय तर भोगणारच आहे, मग आता चांगले भोगा आणि वाईट सोडा. पण चांगले भोगतोच ना, मग चांगल्याचे संस्कार पडतील, मग स्वर्गाला जाशील. मग वाईटाचं भोगलं तर मग स्वर्ग तर जाऊ दे, मग तो पार नरकाला जाशील. चांगले भोगावं तर स्वर्ग, वाईट भोगावं तर नरक.
आणि स्वर्ग नरक ह्या वाटा चोरांच्या. चोरांच्या म्हणजे डुबलेले लोक सगळे. म्हणून विषय हा विषासारखा आहे आपल्याला. हा विषय विषासारखा झालाय. विषयाचं विष आहे आणि त्याला आपण बोध समजतोय. त्यालाच खरं समजतोय. डोळ्याला जे दिसेल तेच खरं वाटतंय, कानाला जे ऐकू येईल तेच खरं वाटतंय. त्याच्यातही हे बरोबर ते बरोबर हे आपणच ठरवतोय, नाही का? आपणच ठरवतोय सगळं, बरोबर चूक आपलंही आपण ठरवतोय, दुसऱ्याचंही आपणच ठरवतोय. महाराज जरा चुकीचं सांगतात कधी कधी, आपणच ठरवतोय त्यांचं चुकीचं बरोबर. किंवा हा शिष्य जरा बावळट दिसतोय, महाराज ठरवतात हा बावळट हा चांगला आहे. सगळ्या जगामध्ये जे सुरू आहे हे फक्त काय, असंच विषयाचं विष सगळीकडे पसरलेलं आहे. नक्की ह्याची उत्पत्ती कशी झाली, का झाली, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय मार्ग आहे का, हा विषय नाही आहे. त्याच्यात फक्त काय करतात, बदल करतात. वाईट असेल तर चांगलं करायचा प्रयत्न करतात. आणि ज्याला काल मी चांगलं म्हणत होतो ते आज वाईट आहे, ज्याला मी आज वाईट म्हणतो ते कदाचित उद्या चांगलं असणार. असं मी आयुष्यभर भोगत आलो. मी आयुष्यभर हे पाहत आलो. आयुष्यभर म्हणजे जेवढ्या काळापर्यंत मी आता आहे, एवढ्या वर्षात काय पाहिलंय, ज्याला मी पूर्वी चांगलं समजायचो ते मला आत्ता कळलं ते वाईट आहे. ज्याला मी पूर्वी चांगलं समजत होतो ते वाईट झालं. ज्याला वाईट समजत होतो ते कदाचित आज चांगलं वाटतंय. आणि कदाचित आज ज्याला मी चांगलं वाईट समजेल, उद्या ते चांगलं वाईट उलट होणार आहे, माहितच नाही काही. आणि मग त्या चांगल्या वाईटाच्या गोंधळात, धर्म अधर्माच्या, पाप पुण्याच्या गोंधळात बोध म्हणजे काय, जागृती म्हणजे काय माहित. वाटोळं कुठे झालं आपलं, कशामुळे वाटोळं झालंय आपलं, तो गोंधळ येतो. हे चांगलं का हे वाईट याच्यामध्ये मरणार आपण. म्हणजे रूप असो, रस असो, शब्द असो, स्पर्श असो, काही असो, चांगलं का वाईट, धर्म का अधर्म, पाप का पुण्य, याच्या पलीकडे कोणाचीच गती नाही. सगळेजण इथेच अडकलेले आहेत. त्याच्या पुढे जर जायचं असेल तर या विषयाचा विचार करायला लागेल. त्याच्यासाठी हा ग्रंथ, याच्या पुढे जाण्यासाठी आहे. तुम्ही लोक जर हा विचार करत बसाल, हे चांगलं का वाईट, पाप का पुण्य, धर्म का अधर्म, ते माहित नाही हे धर्म आहे का अधर्म आहे. तुम्ही ज्याला ज्याला धर्म म्हणतात, शास्त्रामध्ये त्याचं खंडन करून त्याला अधर्म ठरवण्यात आलेलं आहे. तुम्ही ज्याला ज्याला अधर्म म्हणतात त्याच्यात पुढे अनेक ठिकाणी प्रमाणाने त्या अधर्माला धर्म ठरवण्यात आलेलं आहे. अर्जुन ज्याला अधर्म समजत होता त्याला श्रीकृष्ण सांगतात हा धर्म आहे. कौरव ज्याला धर्म म्हणत होते त्याला श्रीकृष्णाने ठरवलंय अधर्म आहे. तो उलट पुलट करून टाकतो सगळं. त्याला मग नक्की श्रीकृष्णाला काय म्हणायचंय, त्याला सांगायचं होतं धर्म अधर्माचे टवाळ, दहावी अज्ञान जे का मूळ, ते सांडूनी त्याची सकळ धर्मजात, त्याच्यापासून बाहेर येण्याचा प्रयत्न कर, त्यासाठी अज्ञान घालव, म्हणजे बोध प्राप्त कर. बोध, आणि हा बोध कुठे होतो, झोपेत, स्वप्नात, जागृतीत. जागृतीत राहा आणि जे जागे करू शकतात त्यांच्यासोबत राहा म्हणजे 24 तास नाही, नाहीतर मग डोक्यावर बसतील लोक, कसं आवाज नाही उरायची ना. त्यांच्यासोबत म्हणजे बोधासाठी त्यांचा संग करा, दुसऱ्या कुठल्या कारणासाठी करू नका, गर्दीसाठी नाही. जर आपण हे करू शकलो तरच आपण वाचणार आहोत, नाहीतर वाचणार नाही. जर श्रीमद भगवद्गीता म्हणजे श्री ज्ञानेश्वरी जर आपण बारकाईने वाचली तर तुम्हाला असं लक्षात येईल की तुमचे कितीतरी चुकीचे समज दूर जातील. तुकोबाचे सगळे अभंग वाचले पहिल्यापासून शेवटपर्यंत, तर कितीतरी समज त्यांनीच आधी अभंगामध्ये ज्याला धर्म म्हणले त्यांनीच पुढे जाऊन त्याला अधर्म म्हणलं, त्यांनीच पहिल्यांदा ज्याला अधर्म म्हणले त्यांनीच पुढे जाऊन त्याला धर्म म्हटले. हे फारच आश्चर्यकारक आहे. या ग्रंथामध्ये सुद्धा, श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा पहिल्यांदा जो आपल्याला धर्म वाटतो तो पुढे अधर्म ठरवला जातो, पहिल्यांदा जो अधर्म वाटतो तो पुढे धर्म ठरवला जातो. वाटतं आपल्याला तसं, म्हणजे ते साधू संतांचं तसं मत नाहीये, ते त्या साधकाच्या अवस्थेप्रमाणे ते सांगण्यात आलेलं आहे. पण धर्माधर्मातीत होण्याकडेच त्यांचा भर आहे. आणि काही काही लोक असं म्हणतात धर्म अधर्मातीत व्हा, पाप पुण्यातीत व्हा असं म्हणतात, पण धर्माला सोडत नाहीत आणि अधर्मालाही सोडत नाहीत. काही अधर्मात चिटकून आहेत, काही धर्मात चिटकून आहेत.
काही मिश्रणात चिटकून आहेत. बरं जाऊ द्या. आता मी एवढं जे सांगितलं हे पुण्यकारक आहे का पापकारक आहे सांगा. मग संपलं आपलं कार्यक्रम. हे काय पुण्याचं काम आहे का नाही? म्हणजे या कळमकर कुटुंबाला पुण्य लागेल का नाही इथं चिंतन केल्यामुळे? का नाही लागायचं? पुण्याचं काम आहे ना. जाऊ द्या. तुम्ही कोणालाही बाहेर जाऊन विचारा इथे असा असा कार्यक्रम चालतो तर मग ती तुम्हाला एका दिवशी म्हणतील नाही तुमच्या चांगलं पुण्याचं काम सुरू आहे बरं का, चालू आहे की नाही? बरोबर का नाही? असंच होतं. आणि चुकून जर तुम्ही त्याला काही शिवाय दिल्या म्हणलं एवढं पुण्य करतोय असं दाखवतो, एवढे धर्माचे कामं करतो असं दाखवतो आणि शिवाय देतो, काय माणूस आहे का काय? धर्म अधर्म लोक ठरवून देतील आपलं सगळं. आपण ठरवायची गरज नाही, लोक ठरवतील. आणि जे असे दुसऱ्याचे धर्म अधर्म ठरवतात, पाप पुण्य ठरवतात, ते या चक्रातून कधीही बाहेर येऊ शकत नाही. म्हणून पहिलं काम करायचं दुसऱ्याचं पाप पुण्य ठरवायचं नाही. कारण गणिकेला जर आपण पापकारक म्हटलो तर तिचा उद्धार केला असं आपल्याला उदाहरण आहे. आणि दान करणाऱ्या दानशूर बळीला नरकात घातलं असं उदाहरण आहे. हे कशासाठी उदाहरण आपल्या समोर आहे की बाबांनो तुम्ही ठरवू नका दुसऱ्याचं काय पाप पुण्य. आपलं आपल्याला ठरवता येणार नाही, दुसऱ्याचं काय ठरवणार आहे. म्हणून हा चांगला का वाईट, हा पापरूप का पुण्यरूप, हा धर्मरूप का अधर्मरूप हे ठरवत बसू नका. कारण त्याच्यात वेळ वाया चालली आपली, तुमची नाही माझी पण. बऱ्याच वेळा मी सुद्धा त्याच विचारात अडकून जातो की अरे हा पापी असेल का पुण्यवान असेल, हे धर्मरूप असेल का अधर्मरूप असेल, मग हे करू का हे करू, हे करू का हे करू, हे करू का हे करू, असं करण्यामध्ये अख्खी जागृती संपते आणि मग झोपतो. उठला की पुन्हा हे करू का हे करू, हे करू का हे करू. कारण हे धर्मरूप वाटतंय, हे अधर्मरूप वाटतंय, हे पापरूप वाटतंय, हे पुण्यरूप वाटतंय. ह्या घालमेलीमध्ये मी संपतोय. माझं जीवन कशात संपलं? या घालमेलीतच संपलं की हे चांगलं आहे काय वाईट आहे. विश्वरूप दर्शनामध्ये त्या विश्वरूपामध्ये दोन्ही दिसतंय. पण अर्जुन म्हणतो नाही मला ते चतुर्भुज रूपडेच दाखव, हे नको. ते म्हणता हा कसला मान, हा काय म्हणजे याला काय मिळालं नाही कळतंय की नाही. काय गावंढळ माणूस आहे हा. आता त्याच्यासारखी आपली स्थिती नाही अर्जुनासारखी, पण आपण त्या गावंढळाचे गावंढळ ठरवू मग. कारण आपली घालमेल त्याच्यातच चालली आहे. काही काही लोक तर मला येऊन सांगतात महाराज हे चांगलं नाही बरं का, हे तुम्ही असं करताय हे चांगलं नाही, असं नाही करायला पाहिजे, जास्तच लोकांचा पैसा घेताय किंवा तुम्ही जास्तच ताणता लोकांना, जास्तच दबाव टाकता लोकांवर, सांगता 1 तासाचं चिंतन आहे 1.5 तास घेताय. एक जण तर मला म्हणले मी येणार नाही बरं का, तुम्ही जरा नीट सांगा मला टायमिंग पक्का. तर म्हणलं ते तर माझ्या हातात नसतं ना. असं कसं हातात नसतं तुमच्या? आधी तुम्ही 1 तास चिंतन करत होते, मग वाढवलं 1.25 तास केलं, मी म्हटलं गप बसलो, मग 1.5 तास केलं तरी गप बसलो. तुम्ही कधी कधी 1.25 तास 2 तासच नेताय, 1.25 तास 2 तास. एकदा बघितलं माणसाने, 2दा बघितलं, 3दा बघितलं, नंतर माणूस आलाच नाही. तो म्हणलाय महाराज आउट, त्याचं डोकं आउट झालेलं आहे, हे काय कुठपर्यंत चिंतन लांबील काही सांगता येत नाही. आपल्याला काय काम धंदा आहे का नाही तुझं, काय याचं चिंतनच फक्त ऐकायचं. तर काय ठरवायचं कोण आपल्यासाठी हे काही सांगू शकत नाही, आहे की नाही. पण कमीत कमी आपण असं करू. आपल्याला काय करायचंय, जगातच जाऊ द्या, दुसऱ्याची पात्रता जाऊ द्या, त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही आपल्याला फक्त आपल्याशी घेणं देणं. स्वार्थ म्हणजे परमार्थ, स्वार्थ म्हणजे परमार्थ, आणि परोपकार म्हणजे व्यवहार. साधू संतांना परोपकार शोभतो कारण साधू संत आहेत, त्यांना सगळं गणित माहिती जगाचं. आपल्याला परोपकार शोभत नाही कारण आपल्याला आपलंच थांगपत्ता नाही. आपला स्वार्थ साधण्यामध्ये जर परोपकार होत असेल चालेल, पण आपल्याला परोपकार करण्यामध्ये आपलं वाटोळं होणार असेल, म्हणजे आपला स्वार्थ साधणार नसेल, म्हणजे आपला परमार्थ होणार नसेल, तर तो परोपकार काही कामाचा नाही. सावध व्हा, दुसऱ्याकडे बघू नका, स्वतःकडे बघा. स्वतः आपण जे विषय बघतो जागृतीत येऊन या विषयामध्ये आपण कसे गुरफटलेले आहोत, कसं संपलोय आपण. काल संपलेलो होतो, आजही संपलेलो आहे आणि उद्याही संपणार आहे. या विषयांमुळे आपल्याला नरकाला जावं लागणार, या विषयांमुळे आपल्याला स्वर्गाला जावं लागणार, हे वाटोळच. म्हणून जर आपल्याला या दोन्ही ठिकाणावरून वाचायचं असेल आणि भगवंताकडे जायचं असेल, कारण भगवंत हा स्वर्गात नाही, स्वर्गामध्ये जे भगवंत सांगण्यात येतात ते सुद्धा चक्रात आहेत. आपल्याला भगवंताच्या प्राप्तीच्या दिशेने जायचंय आणि त्यासाठी आपल्याला नरक आणि स्वर्ग हे दोन्ही सोडले पाहिजे. आणि ते सोडायचे असेल तर विषय जे आहेत या विषयांचं विष कसं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
हे पचवता आलं पाहिजे. यासाठी आपल्याला सद्गुरू सहाय्य करोत. ज्यांच्या कृपेने हा विषय प्रगट झाला त्यांच्या चरणी हा अर्पण करून येथेच पूर्ण विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.